सर्व लाडक्या बहिणींसाठी दोन अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आता समोर आल्या आहेत। बहिणी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या, अखेरकार ती बातमी समोर आली असून अखेरकार आता राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे। आता पहिली जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे पैसे जमा होणार। साधारणतः 4500 रुपयापर्यंतची रक्कम आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर काही बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार, काही बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आणि काही बहिणींच्या खात्यावरती आता 4500 रुपये जमा होणार। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, 4500 रुपये एकाच वेळी खात्यावरती जमा होणार अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता हप्त्याची रक्कम ही खात्यावरती जमा केली जाणार। सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया देखील आता सुरू करण्यामध्ये येत आहे। आता महिलांच्या खात्यावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, ही झाली पहिली आनंदाची बातमी। आणि दुसरी जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती या ठिकाणी बघू शकता, लाडक्या बहिणींना दिलासा। KYC चे पोर्टल पुन्हा सुरू, 31 मार्च पर्यंत KYC ची संधी, रखडलेले हप्ते लवकरच जमा होणार। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींची KYC अपूर्ण असेल तर अशा बहिणींसाठी सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता 31 मार्च पर्यंत KYC करण्यासाठी संधी देण्यामध्ये आली आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींना पुन्हा KYC करता येणार, त्याचबरोबर कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार। आता नवीन या ठिकाणी म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, मागील रखडलेले हप्ते जर जमा झाले नसतील तर मागील रखडलेले हप्ते तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, पैसे आज कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या आनंदाच्या दोन अशा बातम्या आत्ताच समोर आल्या आहेत। बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचं पाऊल देखील उचलण्यामध्ये आलं आहे। बहिणींना खुश करण्यासाठी अखेरकार बहिणींच्या भावांनी म्हणजेच की थोडक्यात राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून लाडक्या बहिणींची जी मागणी होती, बहिणींनी ज्या ज्या मागण्या या ठिकाणी सरकारकडे केल्या होत्या, अखेरकार त्या मागण्यांना यश आले असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तसेच आता 2100 रुपयांचा हप्ता देखील लवकरच या ठिकाणी सुरू होणार असल्यामुळे नक्कीच बहिणींना अजून या ठिकाणी दिलासा मिळू शकतो। तर आता पहिली जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार। कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार, तुमच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर दुसरी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की KYC करण्यासाठी 31 मार्च पर्यंत संधी देण्यामध्ये आली आहे। परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना KYC म्हणजेच की करण्यासाठी पुन्हा संधी देण्यामध्ये आली हे देखील पाहणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती समजेल। तर बघा आता KYC बद्दलची जी काही बातमी समोर आली आहे ती आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर हप्त्याचे पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या बहिणींना 1500 रुपये मिळणार, कोणत्या बहिणींना 3000 रुपये मिळणार, कोणत्या बहिणींना 4500 रुपये मिळणार, ही सर्व काही माहिती तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता सर्वात आधी या ठिकाणी KYC बद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। तर स्क्रीनवरती बघू शकता
लाडक्या बहिणींना दिलासा, पोर्टल पुन्हा सुरू, 31 मार्चपर्यंत केवायसीची संधी, रखडलेले हप्ते लवकरच जमा होणार, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि बहिणींना दिलासा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे। आता या बातमीमध्ये स्पष्टपणे काय सांगण्यामध्ये आलं आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर बघू शकता, राज्यभरात अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसल्याने काही ठिकाणी मोर्चे काढण्यामध्ये आले होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना अनेक महिलांनी ई-केवायसी संदर्भातील पर्याय निवडताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्याने अनेक महिलांचे पैसे थकले होते। मात्र आता या महिलांना दिलासा मिळणार आहे। महिला व बालविकास विभागाने ई-केवायसीचे पोर्टल पुन्हा सुरू केले असून ई-केवायसी दुरुस्त आता 31 मार्चपर्यंत करता येणार आहे। त्यामुळे आता नक्कीच बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसीचे पोर्टल हे बंद असल्यामुळे अनेक महिलांचे पैसे थकले होते। यामुळे लाडक्या बहिणींनी राज्यातील अनेक भागांमध्ये आक्रोश व्यक्त करत मोर्चे काढले होते। याची गंभीर दखल घेत राज्य महिला व बालविकास विभागाने आदेश काढून आता ई-केवायसीचे पोर्टल सुरू केले आहे। या निर्णयामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी द्वारे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया की पूर्ण केली होती। मात्र ही प्रक्रिया पार पाडताना अनेक महिलांकडून कुटुंबातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतनाबाबतचा पर्याय निवडताना तांत्रिक चूक असल्याचे निदर्शनास आले आहे। कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी विभाग, मंडळ किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नियमित कंत्राटी कर्मचारी आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे अनेक पात्र महिलांच्या अर्जाबाबत संभ्रम निर्माण झाला होता। या त्रुटीमुळे लाभार्थी महिलांच्या पात्रतेची खात्री करण्यासाठी शासनाने 20 जानेवारी रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते। परंतु ही पडताळणी प्रक्रिया अधिक जलद आणि सुटसुटीत व्हावी अशी मागणी लाभार्थी महिला आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून सातत्याने केली जात होती। प्रत्यक्ष पडताळणीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच माहिती सुधारण्याची संधी देण्याची विनंती सरकारकडे करण्यामध्ये आली होती। आणि या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देत ई-केवायसीचे पोर्टल पुन्हा सुरू केले असल्यामुळे काही कारणास्तव किंवा काही तांत्रिक कारणामुळे ज्या देखील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली नाही, तर अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून 31 मार्चपर्यंत केवायसीची संधी देण्यामध्ये आली असल्यामुळे बहिणींनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला आता ई-केवायसी दुरुस्तीसाठी की ई-केवायसी मध्ये ज्या काही चुका झाल्या असतील तर या सर्व चुका दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत संधी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता याचा फायदा बहिणींना होणार आहे, लाडक्या बहिणींना होणार आहे। ही झाली पहिली आनंदाची बातमी। सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। सरकारने आता ई-केवायसीचे पोर्टल पुन्हा सुरू केले आहे। ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशा बहिणींनी 31 मार्चपर्यंत केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले असतील, ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींसाठी ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे। सरकारच्या या निर्णयामुळे नक्कीच आता बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। जर तुमची देखील ई-केवायसी पूर्ण नसेल तर 31 मार्चपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही ई-केवायसी केली असेल परंतु तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर तुम्ही पुन्हा एकदा ई-केवायसी करू शकता, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। काय तर बघा काय झालं आहे, बहिणींनी ई-केवायसी केली आहे परंतु बऱ्याच बहिणींनी चुकीचा पर्याय निवडला असल्यामुळे बहिणींचे हप्ते बंद झाले आहेत। काही तांत्रिक चुकामुळे किंवा या ठिकाणी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे बहिणींचे हप्ते बंद झाले आहेत। आता ज्या बहिणींकडून चुका झाल्या असतील तर अशा बहिणींना चुका दुरुस्ती करण्यासाठी सरकारने 31 मार्चपर्यंत केवायसीची संधी दिली असल्यामुळे तुम्ही जर तुमचे देखील हप्ते बंद झाले असतील तर तुम्ही 31 मार्चच्या आधी ई-केवायसी पूर्ण करून घ्या। तर अशा पद्धतीची ही महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा।
प्रयत्न केला. आता सरकारने या ठिकाणी म्हणजेच की महत्त्वाची घोषणा केली आहे. बहिणींना नक्कीच यामुळे आता दिलासा मिळणार आहे. आता पहिली आपण ई-KYC बद्दलची या ठिकाणी बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता हप्ता नेमका कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर आता जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत आहे. बहिणींसाठी दोन बातम्या समोर आल्या होत्या. पहिली जी महत्त्वाची बातमी होती ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. पहिली आनंदाची बातमी पुन्हा एकदा सांगतो. तर बघा, सरकारने 31 मार्चपर्यंत बहिणींना KYC करण्यासाठी संधी दिली आहे. ई-KYC करताना बऱ्याच लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे बऱ्याच बहिणींचे पैसे बंद झाले होते. अशा म्हणजेच की या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर या पार्श्वभूमीवरती सरकारने बहिणींना दिलासा देण्यासाठी ई-KYC चे पोर्टल पुन्हा सुरू केले असल्यामुळे आता ज्या बहिणींची ई-KYC अपूर्ण असेल तर अशा बहिणी आता ई-KYC पूर्ण करू शकतील. तर ही झाली आनंदाची पहिली बातमी. त्यानंतर दुसरी जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा. 4,500 रुपये एकाच वेळी खात्यावरती जमा होणार. कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी आता या ठिकाणी म्हणजेच की लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी बघू शकता म्हणजेच की पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता पेपरमध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर बघा, राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा देणारी माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे. ई-KYC प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे थकीत राहिलेले 3 महिन्यांचे हप्ते आता एकत्रित स्वरूपामध्ये देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे कळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत राज्यातील महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यावरती जमा केली जाते. या योजनेला मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळाला असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. निवडणुकीत या योजनेचा महायुती सरकारला राजकीय लाभ झाल्याचे हे चित्र दिसून आले. मात्र ई-KYC प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थ्यांना नियोजित वेळेमध्ये हप्ता मिळाला नाही. त्यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. म्हणजेच की बहिणी देखील सरकारवरती या ठिकाणी नाराज झाल्या होत्या. ई-KYC पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिन्यांचे हप्ते थांबले होते. काही महिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करून देखील त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते. त्यामुळे महिलांनी संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी तर लाभार्थी महिला रस्त्यावरती उतरून आंदोलन करताना देखील दिसून आल्या. पैसे का येत नाहीत याबाबत स्पष्टता नसल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आणि या ठिकाणी असंतोष वाढला होता. या पार्श्वभूमीवरती महिला व बालकल्याण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नियम आणि अटी डावलून सादर झालेल्या अर्जांची पडताळणी सध्या सुरू आहे. यामुळे लाभार्थ्यांची माहिती तपासून योग्य पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. या सर्व प्रक्रियेनंतर आता थकीत हप्ते एकत्र देण्याचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे. या निर्णयानुसार पात्र लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती थेट आता 4,500 रुपये जमा केले जाणार आहेत. आता 4,500 रुपये जमा होणार, परंतु कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर बघा, आता या निर्णयानुसार पात्र लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती थेट आता 4,500 रुपये जमा केले जाणार आहेत. ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते थकले होते त्यांना जानेवारीसह एकत्रित रक्कम दिली जाईल. तर काही महिलांना यापूर्वीच 2 महिन्यांचे हप्ते मिळाले असल्यास त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता एकच या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे. या संदर्भातील वृत्त एका मराठी वृत्त संस्थेने प्रसिद्ध केले आहे. या निर्णयामुळे लाभार्थी महिलांमध्ये सध्या या ठिकाणी म्हणजेच की आनंदाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने निर्माण झालेला तणाव आता कमी होणार असून महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत वेळेमध्ये मिळणार आहे. सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासन आणि लाभार्थी यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो. सध्या जर बघायला गेला तर आता या ठिकाणी म्हणजेच की निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 1,500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी
या संदर्भात संकेत दिले होते. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास राज्यातील लाखो महिलांना अधिक आर्थिक आधार मिळेल आणि लाडकी बहीण योजना अधिक प्रभावी ठरेल अशी चर्चा देखील आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा, आता ज्या बहिणींनी ई-KYC केली होती परंतु ई-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला असल्यामुळे पैसे जमवणे बंद झाले होते, तर अशा बहिणींना आता ई-KYC तील चूक दुरुस्ती करण्यासाठी सरकारने 31 मार्च पर्यंत मुदत दिली आहे, संधी दिली आहे. त्यामुळे ई-KYC पूर्ण नसेल तर 31 मार्च पर्यंत ई-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. आता सरकारने ई-KYC साठी पुन्हा संधी दिली. ही झाली पहिली महत्त्वाची आनंदाची बातमी. त्यानंतर दुसरी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की 4500 रुपये एकाच वेळी मिळणार. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 4500 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार? तर या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता या तिन्ही हप्त्यांचे एकूण किती तर 4500 रुपये जमा होतील. कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये? तर ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा 18वा आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच की एकूण 4500 रुपये जमा होतील. त्यानंतर आता 3000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार? ज्या बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 18वा आणि 19वा हप्ता म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते म्हणजेच की 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता पैसे मिळणार, रखडलेले देखील सर्व हप्ते या ठिकाणी जमा होणार. ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर मागील सर्व हप्ते आता बहिणींच्या खात्यावरती जमा होतील. म्हणजेच की जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती 17वा किंवा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तो देखील रखडलेला हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. आता रखडलेले हप्ते मिळणार, थकीत हप्ते मिळणार. ही झाली दुसरी आनंदाची बातमी. आणि तिसरी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की आता 1500 रुपयांवरून लवकरच 2100 रुपयांचा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. ही देखील झाली बहिणींसाठी आनंदाची बातमी. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता पैसे तर जमा होणार आहेत परंतु नेमके पैसे कधी जमा होणार, रखडलेले हप्ते कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर बघा, साधारणतः 15 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. कारण की खरं तर या ठिकाणी असं सांगण्यामध्ये आलं होतं की 6 तारखेलाच पैसे जमा होतील. 7 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या आणि त्या आधीच म्हणजेच की 7 फेब्रुवारीच्या आधी 6 फेब्रुवारी या दिवशी पैसे जमा होण्याची दाट शक्यता होती परंतु पैसे जमा झाले नाही. परंतु आता सध्या जर बघायला गेलं तर आता या ठिकाणी 15 तारखेपर्यंत पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. 15 तारखेलाच का तर बघा, आता निवडणूक झाल्या आहेत. म्हणजेच की जिल्हा परिषदेच्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका झाल्या आहेत आणि त्यानंतर आता या ठिकाणी म्हणजेच की निकाल लागला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. म्हणजेच की आता निवडणुका झाल्या असल्यामुळे साधारणतः 15 तारखेपर्यंत या ठिकाणी पैसे जमा होण्याची दाट शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमची ई-KYC मधील काही जर या ठिकाणी म्हणजेच की चूक असेल तर ती तुम्हाला चूक दुरुस्ती करायची आहे. आणि जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते आणि सध्याचा नवीन हप्ता अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 हप्ते एकत्र जमा होतील. आता हे पैसे कधी जमा होणार तर साधारणतः 15 फेब्रुवारीपर्यंत हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारने अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी 15 तारखेपर्यंत हे पैसे जमा होतील. त्यामुळे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. तसेच कोणत्याच बहिणींना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सरकार बहिणींसाठी महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलत आहे. बहिणींना सक्षम करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असल्यामुळे नक्कीच आता सरकारच्या माध्यमातून बहिणींना मोठा दिलासा मिळेल. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती आता
आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती 19वा हप्ता जमा होईल. कधी तर 15 फेब्रुवारीपर्यंत 19वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. आणि जर मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर ते देखील रखडलेले हप्ते 15 तारखेपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता बहिणींना प्रतीक्षा करण्याची देखील काहीच गरज नाही. लवकर पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण असेल, ई-केवायसी करताना चूक झाली असेल तर अशा बहिणींनी या ठिकाणी ई-केवायसी मधील चूक दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. 31 मार्चपर्यंत केवायसीची संधी असल्यामुळे नक्कीच बहिणींना आता दिलासा मिळणार आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती चांगली वाटली असेल तर इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.